वय अवघं 24 वर्ष, मोठे पुतळे बनवण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नाही अशा शिल्पकाराला थेट शिवरायांचा पुतळा बनवण्याचं डोंगरा एवढं काम कसं देण्यात आलं? स्ट्रक्चरल कन्सल्टंटची यातली भूमिका काय आहे असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेत. आता प्रश्न हा आहे की पाहूयात या प्रकरणाचा नेमका स्पेशल रिपोर्ट आणि त्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर अवघ्या काही महिन्यांपूर्वी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी राज्य सरकारने नौदलाकडे बोट दाखवलंय. मात्र हा पुतळा ज्यांनी बनवला ते जयदीप आपटेंचा पत्ता नौदलाला कुणी दिला असा सवाल विरोधकांनी केलाय. पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ, भ्रष्टाचारानं पोखरलेला चौथरा, कोट्यावधी रुपये खाल्लेले आहेत. आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत की ये ठाणे कनेक्शन है, कॉन्ट्रैक्टर शिल्पकार सब लापता है, मुख्यमंत्री के बेटे को पूछो कहाँ है, मुख्यमंत्री के बेटे को पूछो आपटे कहाँ है, उनके सब साथी कहाँ है, पूछो उनको. पुतळा बांधकाम खात्याच्या मार्फतच आपटे नेवीला कसा कळला? आपटे जो शिल्पकार आहे त्याचा पत्ता नेवीला कुणी सांगितला? हे सगळं बांधकाम खात्याच्या पुढाकारातून झालेलं आहे आणि बरोबर तो कल्याणचाच आपटे निघावा. आणि या सगळ्या कामामध्ये आपटेचा पत्ता नेवीला सांगण्याचं काम कुणी केलं? जयदीप आपटेंविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण तेव्हापासून ते कुटुंबियांसह बेपत्ता आहेत. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली. आणि खरं पाहिलं तर या राजकोट किल्ल्यावरती वर्षभरापूर्वीच जयदीप आपटे यांनी हा पुतळा उभारण्याचं काम केलं होतं आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील यांचा सत्कार आणि पुतळा उभारल्यामुळे यांचं कौतुक देखील पंतप्रधानांनी केलं होतं. मात्र आत्ताच हा पुतळा कोसळल्यामुळे आता जयदीप आपटे जे आहेत ते त्यांच्या कुटुंबासहित फरार आहेत. आपण कल्याण येथील त्यांच्या घरी आता आलेलो आहोत. जयदीप आपटेंसह स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. तेव्हापासून त्यांच्याही कोल्हापुरातल्या घराला टाळं आहे. त्याआधी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय. त्यांनी म्हटलंय, मी त्या कामाचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट नव्हतो. मी केवळ नेव्हीला फाउंडेशनचं डिझाईन दिलंय. पुतळ्याशी माझा संबंध नाही. FIR मध्ये माझं नाव आलंय, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर नाही, तसं कोणतंही पत्र मला दिलेलं नाही. ते काम त्यांनी ठाण्यातील कंपनीला दिलं होतं. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं डिझाईन तयार करून दिलं होतं. या चबुतऱ्यावरती 11 टन वजन असेल असं मला सांगण्यात आलं होतं. जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये पुतळ्याच्या कामाच्या दर्जावर बोट ठेवण्यात आले. FIR मध्ये काय म्हटलंय ते पाहूया. शिवाजी महाराजांचा पुतळा परिपूर्ण अभ्यास न करता निकृष्ट दर्जाचा उभारला. पर्यटक इतर लोकांचा मृत्यू होईल याची जाणीव असतानाही निकृष्ट बांधकाम केलं. पुतळा उपस्थित असलेल्या लोकांचा मृत्यू घडून येईल अशा परिस्थितीत पडला. चुकीच्या आणि निकृष्ट पद्धतीने पुतळा उभारून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला. पुतळ्यासाठी शासनाकडून घेतलेल्या निधीचा योग्य वापर केला नाही. निकृष्ट बांधकाम करून शासनाची फसवणूक केली आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी सत्ताधारी पक्षाचे खासदार नारायण राणे यांनीच केली आहे. कोणावर आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्याने बांधला त्याचे असलेले टेक्निशियन, सर्व बांधणारे लोक, या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी. दुसरीकडे सरकार या प्रकरणाचं खापर नौदलावर फोडत असलं तरी विरोधकांनी मात्र यासाठी सरकारला जबाबदार धरले. या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय. आता हे जे म्हणतायत की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार, म्हणजेच काय,
की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, त्यातून पुन्हा टेंडर काढणार, त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खातं आहे. नेव्ही या संदर्भात चौकशी करून उचित कारवाई करेल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करेल. त्यामुळे सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. आणि दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत. या प्रकरणाची चौकशी होईल, काहींना दोषी ठरवून कारवाईही केली जाईल, राजकारण ढवळून निघेल, पण त्यामुळे महाराष्ट्राची गेलेली इभ्रत मात्र परत मिळणार नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.